हाय फ्रेंड्स, आज मार्केट काय म्हणतंय चला बघूया सगळेजण. आपलं सेंटिमेंट पहिल्यांदा आपण पाहतो नेहमीप्रमाणे. जर सेंटिमेंट पाहिलं तर आज सेंटिमेंट काय आहे 0.4547 0.47 ओपन झाला PCR आणि तो बुलिश होत गेलेला आहे आता 0.58 म्हणजे 0.11ने PCR इन्क्रीज झालेला आहे, म्हणजे 0.11ने वाढलेला आहे. तर 0.1चा चेंज या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. या ठिकाणी आपला रोल काय बनतो तर एक्स्ट्रीमली बुलिश मार्केट आहे. ठीक आहे, एक्स्ट्रीमली बुलिश मार्केटमध्ये आपण काय करू शकतो. आजचं जर मार्केट पाहिलं मित्रांनो तर आजचं मार्केट थोडंसं ट्रॅपिंगचं आहे. ठीक आहे, ट्रॅपिंगचं मार्केट म्हणजे काय तर आज मार्केट बुल ट्रॅप किंवा बिअर ट्रॅप करू शकतं. आज मार्केट आपल्याला फसवू शकतं की एखादा बुलिश पॅटर्न बनवू शकतं आणि बेरिशला जाऊ शकतं, किंवा एखादा बेरिश पॅटर्न बनवू शकतं आणि बुलिशला जाऊ शकतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे मार्केट ट्रॅप करू शकतं आपल्याला. तर आजचा थोडासा काळजीपूर्वक ट्रेड करण्याचा दिवस आहे. ठीक आहे, आज जर मार्केटला व्यवस्थित ॲनालिसिस करायचा प्रयत्न केला तर या ठिकाणी सपोर्ट वनडेतला लावतोय आपण. वनडेतल्या सपोर्टवरून जर ॲनालिसिस करायचं म्हणलं तर ही वनडेची टाईम फ्रेम सपोर्ट लाईन आपल्याला मिळालेली आणि मार्केट आहे 350वर 51,350. ठीक आहे सर, नेट बंद झाले का नाही चालू सर. हां ठीक आहे, तर 51,338वर सध्या मार्केट चाललेलं आहे. आता या ठिकाणी काय होऊ शकतं, या ठिकाणी जर बघितलं तर हा एक ॲसेंडिंग चॅनलचा सपोर्ट आपल्याला मिळालेला आहे. या ठिकाणी जर बघितलं तर 51,000. ठीक आहे, 51,000 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट या ठिकाणी आपण त्याला कन्सिडर करू शकतो आहे. तर आपला रोल काय होतो. ठीक आहे, ही एक पाहण्याची गोष्ट आहे. या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे हा की काय होऊ शकतं. 5 मिनिटमध्ये जर आपण गेलो तर या ठिकाणी एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे 51,000वरती. 51,000 एक्झॅक्टली इथं. ठीक आहे, 51,000वरती स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तर या ठिकाणी आपला रोल काय बनतो, ॲसेंडिंग चॅनलचा सपोर्ट खूप लांब आहे त्यामुळे त्याला आपण कन्सिडर नाही केलं तरी पण चालेल. 50,600चा खूप लांबचा सपोर्ट आहे ॲसेंडिंग चॅनलचा सपोर्ट. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं काय की 51,000 एक सायकोलॉजिकल झोन आहे आणि सायकोलॉजिकल झोन हा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. आत्ता बुलिश मार्केट आहे, बुलिश मार्केट आहे तर आज काय होऊ शकतं व्यवस्थित लक्ष द्या. एकदम सिम्पल मार्केट आहे. मार्केट बुल ट्रॅप करू शकतं किंवा बेअर ट्रॅप करू शकतं. त्यासाठी काळजीपूर्वक आपल्याला मार्केटला ॲनालिसिस करायचं आहे. ट्रेड घ्यायचा आहे असं मी म्हणत नाही आहे, कारण मी फायनान्शियल ॲडवायझर नाही आहे आणि मी सेबी रजिस्टर्ड नाही आहे. ठीक आहे, आपली जी ग्रीन ग्रॅव्हिटी क्लासेस आहेत ते फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी नॉलेज प्रोव्हाइड करतात आणि त्याद्वारे लोकांना त्याचा फायदा व्हावा एवढंच फक्त याचा उद्देश आहे. ठीक आहे, तर काय होऊ शकतं, एक इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न या ठिकाणी तयार होऊ शकतो. पण हे खूप मोठं सेंटिमेंट झालं. एक ऑप्शन बाईंगसाठी जर अपॉर्च्युनिटी बाईंगसाठी जर आपण एक चांगली एक कन्फर्मेशन शोधायची म्हटलं तर 51,000 हा जो स्ट्रॉंग सपोर्ट आहे त्यावरती आपल्याला काय बघायला मिळू शकतं, एक डबल बॉटम पॅटर्न. ठीक आहे, काय बघायला मिळू शकतं, एक मिनिट. एकावन्न हजारावरती आपल्याला बघायला मिळू शकतं एक डबल बॉटम पॅटर्न. जाऊ दे, बारामतीचं नाव तरी येतं व्हिडिओमध्ये नाही का त्याला काय. ठीक आहे, इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न. ठीक आहे, आज फक्त काय शोधायचं, बुलिश पॅटर्न शोधायचे आहेत. ठीक आहे, फक्त PCR जो आहे तो इन्क्रीज होत राहिला पाहिजे आणि PCR जो आहे तो 45च्या खाली नाही आला पाहिजे. ठीक आहे,
45-47च्या वरतीच राहिला पाहिजे, ॲटलिस्ट 50च्या तरी खाली नाही आला पाहिजे, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे, या ठिकाणी बेरिश मार्केट होऊ शकतं का, तर बेरिश मार्केट होऊ शकत नाही, कारण 51,000 एक स्ट्रॉंग सायकोलॉजिकल झोन आहे. आणि इथून जर बघितलं तर 51,000च्या खाली मार्केट जाऊन एक व्ही शेप स्विंग त्याला बनवून वरती ब्रेक केलेलं आहे. याचा अर्थ आज मार्केट बुलिश आहे. आणि 100% मार्केट सध्या काय करत आहे, तर त्याला खूप वरती जायचं आहे, पण सध्या मार्केट जाऊ शकत नाही. याचं कारण हे आहे की बायर्स कमी आहेत, आणि बायर्स जर पाहिजे असतील तर सपोर्टवर यावं लागेल. 51,000 हा एक सायकोलॉजिकल झोनचा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, आणि तिथं मार्केटला यावंच लागेल, तेव्हाच इथून मार्केट वरती जाऊ शकतं. आता दुसरं काय पाहू शकतो, तर निफ्टी बँकच्या ऑप्शन चेनमध्ये जर पाहायचं झालं तर स्ट्रॉंग सपोर्ट कुठं दाखवतं आहे, ठीक आहे. स्ट्रॉंग सपोर्ट जर पाहिला तर 51,000वरती या ठिकाणी सुद्धा बघू शकतो आपण की सगळ्यात स्ट्रॉंग सपोर्ट आहे 51,000. आणि रेजिस्टन्स म्हटलं तर 51,500 हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, ठीक आहे. म्हणजे 51,500वरून एक बेरिश पॅटर्न बनवून खाली येण्याची शक्यता आहे, पण मार्केट बुलिश असल्यामुळं आपण फक्त प्राइस ॲक्शन फॉलो करणार आहे, म्हणजेच फक्त बुलिश मार्केटसाठी एंट्री घेणार आहे, आणि तीही या ठिकाणी कुठं 51,000 या सायकोलॉजिकल झोनवरती. अदरवाईज असं तुम्हाला मध्ये कुठेही एंट्री मिळाली, मध्ये कुठेही ॲनालिसिस करायला मिळाला तर तुम्ही त्या ठिकाणी ॲनालिसिस करू शकत नाही, कारण प्राइस ॲक्शन सांगते की 51,500 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, आणि त्याच ठिकाणी मार्केट एक बुलिश पॅटर्न म्हणजे डबल बॉटम किंवा इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवून वरती जाऊ शकतं. हे आहे आजचं सेंटिमेंट. कुणीही हरी ट्रेड करू नका. आजचं ट्रॅपिंग मार्केट आहे. बुल ट्रॅप किंवा बिअर ट्रॅप हे 100% होण्याची शक्यता आहे, कारण खूप मोठा मूव ऑलरेडी मिळालेला आहे. मागच्या मार्केटमध्ये एक दोन दिवसामध्ये खूप जास्त ओव्हरसॉल्ड मार्केट झालेलं आहे. त्यामुळं आता मार्केट होऊ शकतं की बुल ट्रॅप करू शकतं, बिअर ट्रॅप करू शकतं, जागेवरती साईडवेजसुद्धा होऊ शकतं किंवा वरती जाऊ शकतं, पण बेरिश होऊ शकत नाही, हे 100%, ठीक आहे. तर आपल्याला PCRचा चेंज येतो एकदम एक्झॅक्टली चांगला मिळालेला आहे. बुलिश पॅटर्न जे आहेत ते मी तुम्हाला दाखवलेले आहे. 51,000 सायकोलॉजिकल स्ट्रॉंग झोनवरती तुम्हाला बुलिश पॅटर्न शोधायचा आहे. एवढीच आजची प्राइस ॲक्शन आहे. व्यवस्थित जे सांगितलेलं आहे सेटअप तो व्यवस्थित 2 वेळा 3 वेळा पहा, आणि मगच मार्केटला ॲनालिसिस करा. आपली एंट्रीचा जो व्हिडिओ आहे तो जर आपण एंट्री घेतली तर त्यानुसार आपला व्हिडिओ आपल्या ग्रीन ग्रॅव्हिटी यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला जाईल. थँक्यू.